चंद्रभागच्या तिरी ग. नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर प्रकाश बुरुटे, सांस्कृतिक विभाग, मोहनराव पतंगराव पाटील महाविद्यालय बोरगावतर्फे आपणा सर्वांना आषाढी एकादशीच्या मनपूर्वक शुभेच्छा. नमस्कार. श्रद्धेचा महासागर, भक्तीचा अपार झरा आणि विठुनामाचा अखंड गजर या सर्वांनी भारलेला आजचा पवित्र महादिवस म्हणजे आषाढी एकादशी. आषाढी एकादशी म्हणजे आपल्या संत परंपरेची, सहिष्णुतेची, समतेची शिकवण जपणारी पावन परंपरा. आपणा सर्वांना आषाढी एकादशी निमित्त मंगलमय हार्दिक शुभेच्छा. कृष्णाचं नाव विठ्ठल कसं पडलं आणि पंढरपूरला विठुरायासोबत रुक्मिणीची मूर्ती का नाही याबद्दलची पौराणिक कथा मी आपणासमोर सादर करीत आहे. कृष्ण निजला निवांत आठवली त्याला राधा, कृष्ण निजला निवांत आठवली त्याला राधा, राधेला केले जादूने जिवंत, जणू काय झाली त्याला प्रेमबाधा. समोरून आली रुक्मिणी कृष्णासंग राधास पाहिली, डोळे झाले लाल लाल म्हणे मी कृष्णास सोडून चालली. कुठे गेली रुक्मिणी कुणास बाई ठाऊक, कृष्ण भटकतोय तिला शोधतोय होऊन व्याकुळ भाऊक. पोहोचला बाई कृष्ण शोधत तिरी चंद्रभागेच्या, आणि रुक्मिणी दिसली दिंडीरवनात पंढरीच्या. कृष्ण मनवितो रुक्मिणीस पण ती रुसलेली फार, म्हणतो कसा अग रुक्मिणी कसा करू मी तुझ्या विना वैकुंठाचा संसार. रुक्मिणी नाराज त्यात कृष्णास आठवे भक्त एक थोर, नाव त्याचे पुंडलिक लय गुणाच ते पोर. पुंडलिकाच्या घरी आली कृष्णाची गबाई स्वारी, पुंडलिक करीतो आई बापाची सेवा, ठेवून उभा विटेवरी कृष्णाला दारी. विटेमुळे विठ्ठल त्याची प्रचिती जाहली, 28 युगे झाली लांब उभी राहून रुक्मिणी रुसवाती धरी. अवघ्या भूमंडळात संसार बघत उभा विठ्ठल विटेवरी. भूमंडळी म्हणे विठ्ठलास बाप आणि रुक्मिणीस आई, अन बोला जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई. पुंडरीक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट, सुखी संसाराची तोडून या गाठ, पाऊले चालती पंढरीची वाट, गांजुनी या भारी दुःख दारिद्र्याने, गांजुनी या भारी दुःख दारिद्र्याने, करती रिकामे भाकरीचे ताट, पाऊले चालती पंढरीची वाट, अप्त इष्ट सारे सगळे सोय रे ते, अप्त इष्ट सारे सगळे सोय रे ते, पाहुनिया सारे फिरविती पाट, पाऊले चालती पंढरीची वाट, घेता प्रसाद श्री हरी विठ्ठलाचा, घेता प्रसाद श्री हरी विठ्ठलाचा, आशा दारिद्र्याचा व्हावा नायनाट, पाऊले चालती पंढरीची वाट, मन शांती होता पुन्हा लागे ओढ, मन शांती होता पुन्हा लागे ओढ, दत्त मनी गोड संसाराचा थाट, पाऊले चालती पंढरीची वाट, सुखी संसाराची तोडून या गाठ, पाऊले चालती पंढरीची वाट. नमस्कार.
माझे नाव अमृता संदीप रकटे. मी मोहनराव पतंगराव पाटील महाविद्यालय बोरगाव BA भाग 2 ची विद्यार्थिनी तुमच्यापुढे आषाढी एकादशी वारीनिमित्त उखाणा सादर करत आहे. प्रथम पूजावा गणपती, धन्य ती भारतीय संस्कृती. होऊन गेले रती महारथी, शेषाच्या हाती धरतीची गती. तोच जुळवितो नाती गोती, तेव्हाच मिळतो जीवनसाथी. वेड्या भक्तीसाठी विठ्ठल उभा राहिला विठेवरती. ज्ञानेश्वरांनी चालवल्या भिंती, आधी पाहिली बारशी. पैठण केलं गेल्या वर्षी, पैठणात पहिला मर्दनाची कावड. मग लागली आळंदीची आवड. पंढरीत पाहिला विठ्ठल रुक्मिणीचा जोडा. मग पाहिला पालखीचा होडा. पालखीच्या घोड्यात असतो ज्ञानोबारायांचा घोडा. ज्ञानोबारायांच्या घोड्याला घुंगराची हलगी. मग पाहिली मुक्ताबाईंची पालखी. मुक्ताबाईंच्या पालखीतला मोत्याचा तुरा. मग पाहिला गोपाळपुरा. गोपाळपुरात पाहिला जनाबाईंचा खेळ. मग आली आळंदीला जायची वेळ. आळंदीचा सोहळा असतो खास. संदीपरावांचं नाव घेते तुमच्या सर्वांच्यासाठी खास. आली आली पंढरीची वारी, पायी जातात सर्व वारकरी. देव आहे पंढरपुरी, उभा आहे विठेवरी. हात आहे कटेवरी, चंदनाचा टिळा आहे मस्तकावरी. वंदन करते तुमच्या चरणावरी, अखंड राहो जोडी आमच्या, अखंड आशीर्वाद राहो आमच्या जोडीवरी. धन्यवाद. नमस्कार, मी प्रणाली चेतन कुलकर्णी. आज आषाढी एकादशी निमित्त मी तुमच्या समोर एक ओवी सादर करीत आहे. सुंदर माझे जाते ग, फिरे बहु तुके ग. ओव्या गाऊ कौतुके तू हे रे बा विठ्ठला. ओव्या गाऊ कौतुके तू हे रे बा विठ्ठला. जीव शिव दोन्ही खुंटे ग, प्रपंचाचे नेटे ग. लावून पाची बोटे ग तू ए रे बा विठ्ठला. लावून पाची बोटे ग तू ए रे बा विठ्ठला. सासू आणि सासरा, दीर तो तिसरा. ओव्या गाऊ भ्रतारा तू ए रे बा विठ्ठला. ओव्या गाऊ भ्रतारा तू ए रे बा विठ्ठला. 12-16 गडणी अवघ्या कामिनी. ओव्या गाऊ बैसुनी तू ए रे बा विठ्ठला. ओव्या गाऊ बैसुनी तू ए रे बा विठ्ठला. प्रपंच दळण दळिले, पीठ ग भरिले. सासू पुढे ठेविले तू ए रे बा विठ्ठला. सासू पुढे ठेविले तू ए रे बा विठ्ठला. सत्वाचे आदन ठेविले, पुण्य ग भरिले. सत्वाचे आदन ठेविले, पुण्य ग वैरिले. पाप ते उतू गेले ए रे बा विठ्ठला. पाप ते उतू गेले ए रे बा विठ्ठला. जणी जाते गाईल, कीर्त मागे राहील. थोडा लाभ होईल तू ए रे बा विठ्ठला. ओव्या गाऊ कौतुके तू ए रे बा विठ्ठला. कल्पना दत्तात्रय आदमाने, मोहनराव पतंगराव पाटील बोरगाव BA भाग 2 ची विद्यार्थिनी. मी तुम्हाला आषाढी एकादशी निमित्त माहिती सांगणार आहे. काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल. नांदतो केवळ पांडुरंग, जय जय हरी विठ्ठल. आषाढी एकादशी ही हिंदू धर्मातील एक महत्त्वाची व पवित्र तिथी मानली जाते. ही एकादशी आषाढ महिन्यात येते, म्हणून तिला आषाढी एकादशी असे म्हणतात. या दिवशी पांडुरंग विठोबा या विठ्ठल देवाची भक्तिभावाने पूजा केली जाते. महाराष्ट्रात विशेषतः पंढरपूर येथे या दिवशी मोठा उत्सव साजरा होतो. या दिवशी वारकरी संप्रदायाचे हजारो भक्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी जातात. पंढरपूरचा विठोबा हा अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असून आषाढी एकादशीला येथे वारकऱ्यांचा मेळा भरतो. ते पालख्या घेऊन अभंग गात दिंडी सोबत चालत शेकडो किलोमीटरचा प्रवास करतात. संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव यांसारख्या संतांच्या भक्ती परंपरेचा हा महिमा आहे. वारकरी एकमेकांना माऊली म्हणून संबोधतात आणि सर्वजण एकत्र येऊन विठोबाच्या भक्तीत मग्न होतात. आषाढी एकादशी ही केवळ धार्मिक तिथी नसून ती श्रद्धा, भक्ती, समर्पण
व एकतेचे प्रतीक आहे. धन्यवाद. आषाढी एकादशीनिमित्त भक्तिमय शुभेच्छा. तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना, एकल्या विठुरायाला संसार पेलना. तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना, एकल्या विठुरायाला संसार पेलना. ईद ईद रखुमाई ही भक्तांच्या माहेरी, सावरीच्या पावलांनी विठूच्या गाभारी.